नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर कधी कधी काय होतं ना मंडळी, अचानक आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपल्या घरात फक्त पोळी आणि भाजी बनवलेली राहते, तर तुम्ही वेळेवर ही कोशिंबीर बनवू शकता, तुमच्या ताटाची शोभा वाढू शकता। तर नक्की हे कोशिंबीर ट्राय करा। इथे मी एक लहान वाटी दही घेतलेला आहे, हे दही फ्रेश आहे। त्यानंतर मी ते एक काकडी किसून घेतलेली आहे आणि एक गाजर सुद्धा किसलेला आहे आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या लंब्या लंब्या अशा कट केलेल्या आहे। सोबतच पुदिना घेतलेला आहे थोडासा आणि सोबतच आपली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी एक टोमॅटो आणि कांदा सुद्धा घेतलेला आहे। तर आता आपल्याला या दह्याला अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला या दह्याला क्रीमी असं बनवायचं आहे, जशी क्रीम असते तशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता, रई किंवा कशाने सुद्धा तुम्ही असं क्रीमी याला बनवू शकता। इथे बघा तुम्ही कसं आपलं दही मस्त परफेक्ट झालेलं आहे, असं क्रीम सारखं। तर त्यानंतर आता आपल्याला हे जे आपण सगळं कट केलेलं आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की खूप छान कलर सुद्धा येतो आणि टेस्ट इतकी भन्नाट लागते मंडळी, तुम्ही विचार सुद्धा नसन केला, इतकी छान। पण तुम्ही नक्की पुदिना ॲड करा। तर इथे बघू शकता हिरवी मिरची, गाजर आणि एक किसून घेतलेली काकडी ते सुद्धा मी या वाटीत टाकून घेणार आहे। हे सगळं आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टमाटर। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या रेसिपीवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं आणि सपोर्ट करतच राहा, कारण की तुमच्या सपोर्टमुळे मला खूप आनंद होतो आणि मला खूप छान वाटतं व्हिडिओ बनवण्यात। तर मंडळी, हा माझा एक इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्याचा किंवा रेसिपी बनवण्याचा, यात मला खूप आनंद मिळतो। त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर बघा मंडळी, मी इथे आता आपलं टमाटर आणि कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि याला सुद्धा आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता आपण थोडासा तडका लावणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, 1 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे। तर बघू शकता इथे मी दुसरं काहीच ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हिंग सुद्धा टाकू शकता, पण मी इथे हिंग ॲड केलेला नाही आहे। तर असा तडका आपल्याला या कोशिंबीरला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली कोशिंबीर बनून तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी, 100% गॅरंटी देते मी, इतकी छान लागणार ही जेवणासोबत किंवा जेवणाच्या ताटात, खूपच छान लागणार। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा आणि तुम्ही मला सांगत राहा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात। तर आता सगळ्यात आखरीनं आपल्याला टाकायचं आहे यात मीठ। तर मीठ असं थोडंसं टाकून घ्या, तुमच्या चवीनुसार टाका, कारण की कोणी कमी खातं आणि कोणी जास्त खातं। तर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट असं फ्रीजमध्ये ठेवून द्या। त्यानंतर खूप छान अशी टेस्ट येणार तुमच्या कोशिंबीरला। तर आता इथे बघू शकता मी दुसऱ्या बाउलमध्ये कोशिंबीरला काढून घेतलेला आहे आणि आता बघा तुम्ही कलर, आणि खूप छान कलरनीच नाही तर खायला सुद्धा खूप टेस्टी बनलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, आराम करा।